जे धैर्य मेरु संकटी जन्मले या भारती राष्ट्र चक्रोद्धारणी कर्णा परिजनामृती गाऊ त्यांना आरती सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर देशप्रेमी जनता शून्य परीक्षक व माझ्या सर्व बंधू भगिनींनो, माझ्या भाषणाचा विषय आहे स्वातंत्र्याची पंढरी सिद्धगड। स्वातंत्र्य म्हटले की आपल्यासमोर उभा राहतो तो 16व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अभूतपूर्व स्वराज्य लढा। आणि स्वातंत्र्य म्हटले की आपल्याला आठवतो 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध भारतीयांनी पुकारलेला धगधगता क्रांती लढा। आणि पंढरी शब्द उच्चारला की आठवते संतांची भूमी असलेला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांच्या भक्तिभावाचे श्रद्धास्थान म्हणजे विठुरायाची पंढरी म्हणजेच पंढरपूर। आणि तिसरा शब्द उच्चारला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, कारण स्वातंत्र्य लढ्यात या सिद्धगडावर भारत मातेच्या शिरदारांच्या रक्ताच्या अभिषेकाने हा सिद्धगड धावून निघाला आणि सिद्धगड अजरामर झाला। या तीनही शब्दांचा ऐतिहासिक वारसा आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, म्हणून प्रत्येक मराठी मनाला पंढरीच्या पांडुरंगाची ओढ लागलेली असते। तशी या पवित्र पावन सिद्धगडावर प्रचंड थंडीत जमलेला प्रत्येक छोट्या व मोठ्या देशभक्ताला स्वातंत्र्य लढ्यात सिद्धगडावर बलिदान दिलेल्या महान क्रांतिकारक हुतात्मा वीरभाई कोतवाल, हुतात्मा हिराजी उमाजी पाटील व आजच्या सर्व शिलेदारांना सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेल्या स्मारकासमोर नतमस्तक होण्याची ओढ लागलेली आहे। स्वातंत्र्याची पंढरी असलेला स्वातंत्र्यगड स्वातंत्र्यवीरांच्या आठवणीने आणि क्रांती ज्योतीच्या प्रकाशाने नक्कीच अश्रूंच्या धारा वाहून अभिवादन करत असते। स्वातंत्र्याची पंढरी सिद्धगड अशा अभिमानाने ऐतिहासिक विरोधावणी मिरवणारा स्फूर्तीचा जिवंत असणारा सिद्धगड आपल्या डोळ्यांसमोरील सिद्धगडाची डोंगरांनी दिसली की आपल्या समोर उभा राहतो भाई कोतवाल, हिराजी पाटील, गोमाजी पाटील, भगत मास्तर, राघव गवळी, हरिभाऊ खडसावळे, श्रीवास्तव यांसारख्या अनेक क्रांतिकारकांचा हा लढा 7 व 8 ऑगस्ट रोजी मुंबईतील गवाली अटॅकवर काँग्रेसच्या सभेत झाला। महात्मा गांधींनी करेंगे हम मरेंगेचा ठराव संमत केला। इंग्रज सरकारने भारतीय नेत्यांची धरपकड सुरू केली व तेव्हा या इंग्रज नेत्यांमधील महत्त्वाची भूमिका असणारे भाई कोतवाल देखील भूमिगत झाले आणि भाई कोतवालांनी स्वातंत्र्य किंवा स्वर्ग अशी घोषणा करत आज दस्ता नावाचा क्रांतिकारी गट स्थापन केला। स्वातंत्र्य नाही तर स्वर्ग अशी घोषणा देऊन आज दस्ता नावाचा क्रांतिकारी गट स्थापन केला व या क्रांतिकारी गटाने मुंबईचा हा लढा सुरू केला। भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर इंग्रजांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाई कोतवालांनी इंग्रज सरकारची नस कापण्याचे ठरविले। इंग्रज सरकारच्या कामामध्ये अडथळे आणण्यासाठी रेल्वेचे रूळ काढणे, विजेचे पायनल पाडणे, टेलिफोनच्या तारा तोडणे अशी मोहीम हाती घेऊन लढा मोठ्या जोमाने सुरू झाला। पोलीस सगळ्या उद्ध्वस्त केल्या म्हणून इंग्रज सरकारला हादरे बसले। त्यामुळे इंग्रज सरकारने भाई कोतवाल व हिराजी पाटलांवर 10,000चे इनाम जाहीर केले, परंतु तरीही भाई कोतवाल व हिराजी पाटील व त्यांचे क्रांतिकारक या कारवायात जुमानत नव्हते। घरादारापासून दूर असलेले हे क्रांतिकारक रोज आपला मुक्काम बदल करत कर्जत पासून हे अखेरीस येऊन सह्याद्रीच्या निसर्गरम्य सिद्धगडाच्या पायथ्याशी येऊन विसावले। सिद्धगड अतिशय दुर्गम व पवित्र अशी पर्वतरांग असलेला सिद्धगड ही सिद्धगड सुरक्षित भिंत मारून उभा असताना फितुरीने घात केला आणि इंग्रजांना सिद्धगडाचा पत्ता मिळाला। ते म्हणतात ना की आपल्या भारतीय स्वातंत्र्याला फक्त फितुरीची काळी किनार आहे, ते मात्र खरं ठरलं। 2 जानेवारी 1943 ची ती पहाट या संरक्षण भिंत म्हणून सिद्धगडाने या दस्त्याला आसरा दिला खरा, परंतु आता दस्त्याचा हा आसरा शेवटचा ठरेल याची खबर सुद्धा कोणाला नव्हती। भारत मातेच्या स्वातंत्र्याचे गोड स्वप्ने पाहणारे आता दस्त्याचे सर्व शिलेदार निद्रा अवस्थेत असताना हिराजी पाटील हे पहाटे लवकर उठून पहार देत होते। तेव्हा इंग्रज सरकारने बेछूट गोळीबार केला आणि हिराजी पाटलांना गोळी लागून ते पहिले हुतात्मे ठरले। हल्ला झाला असे कळताच सर्वजण जागे झाले, परंतु सावध होण्या अगोदरच भाईंच्या मांडीत गोळी घुसली व ब्रिटिश सरकार हा म्हणतो कसा, हात का तो हिराजी, हात का तो भाई कोतवाल असं म्हणत भाई कोतवालांच्या डोक्यावर बंदूक ठेवून बेछूट गोळीबार केला आणि भाई कोतवालांनी तिथेच आपले प्राण सोडले। आणि भारत भूमीच्या क्रांतिवीरांना 1 व 2 जानेवारी रोजी मी नतमस्तक होऊन मी माझे मनगो संपविते आणि जातात एवढेच म्हणते। नरवीरांनी रक्त सांडले खिंडीत त्या काळा म्हणून भारतीय स्वातंत्र्याचा थोर वृक्ष जाहला। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।